हॅलो एव्हरीवन. आज आपण पाहणार आहे बाजारात वापरले जाणारे काही सामान्य इंग्रजी वाक्य आणि शब्द. बाजारामध्ये आपण डेली साहित्य आणायला जातो, खरेदी करतो, त्याची किती किलो आहे ते घेतो, त्यांच्याशी कसं बोलतो त्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहे. तर चला तर वेळ न घालवता आज आपण व्हिडिओला लवकरात लवकर चालू करू. बाजारात वापरले जाणारे सामान्य इंग्रजी शब्द आणि वाक्य. Some common English words and phrases used in the market. बाजारला आपण इंग्लिशमध्ये मार्केट असं म्हणतो. त्यापूर्वी मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब बटन दिले आहे, ते प्लीज सबस्क्राईब बटन करा, म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यास भेटतील. चला तर आपण व्हिडिओला चालू करू. आत्ता हे आपलं पहिलं वाक्य. बाईंग अँड सेलिंग म्हणजे खरेदी आणि विक्री. मार्केटमध्ये गेल्यानंतर, बाजारात गेल्यानंतर आपण काही वस्तू खरेदी विक्री करतो. त्या शब्दांना आपण काय म्हणतो ते पाहू. प्राइस. प्राइस म्हणजे किंमत. ते ज्या वस्तू ज्या आहेत असतात बाजारामध्ये, त्यांना आपण काही वस्तूंना किंमत ठेवलेली असते, त्यांना इंग्लिशमध्ये प्राइस असं म्हणतात. सवलत. डिस्काउंट. सवलत म्हणजे डिस्काउंट. एक्सपेन्सिव्ह. एक्सपेन्सिव्ह म्हणजे महाग. एक्सपेन्सिव्ह म्हणजे महाग. स्वस्त. स्वस्त म्हणजे चीप. इंग्लिशमध्ये काय म्हणतात स्वस्तला? चीप. भाव करणे म्हणजे आपण एखादी वस्तू घेत असेल त्यावेळी आपण त्यांना कमी जास्त करतो, त्याला इंग्लिशमध्ये बार्गेन. इंग्लिशमध्ये काय म्हणतात? बार्गेनिंग करणे म्हणजे भाव करणे. आपण म्हणतो बार्गेनिंग काय करतो ना आपण, त्याला आपण बार्गेनिंग असे म्हणतो. ठरलेली किंमत म्हणजे फिक्स्ड किंमत. दुकानाच्या बाहेर पाटी लावलेली असते, फिक्स्ड प्राइस, म्हणजे बार्गेनिंग करायचीच नाही, म्हणजे फिक्स्ड प्राइस. खाऊक म्हणजे होलसेल. ज्या ठिकाणी जास्त प्रमाणात मोठ्या क्वांटिटीमध्ये वस्तू घेतल्या जातात, एकदम होलसेल रेट असतात, त्यांना खाऊक असे म्हणतात. रिटेल म्हणजे चोखदर विक्री, म्हणजे किरकोळ विक्री ज्या ठिकाणी विकली जाते त्या ठिकाणी रिटेल असं म्हटलं जातं. आता आपण पाहणार आहे थोडेच पाहणार आहे व्हेजिटेबल्स आणि फ्रुट्स. ते डेली मार्केटमध्ये अवेलेबल असतात. टॅमॅटो. इंग्लिशला टॅमॅटोज म्हणतात. पोटॅटो. पोटॅटोला इंग्लिशमध्ये पोटॅटो आणि मराठीमध्ये बटाटा असे म्हणतात. ओनियन. ओनियन म्हणजे कांदा. कोथिंबीर. कोथिंबीर म्हणजे कोरिंडर. कोथिंबीर म्हणजे कोरिंडर. केळी. केळी म्हणजे बनाना. सफरचंद. सफरचंद म्हणजे ॲपल. हे आहेत आपले व्हेजिटेबल्स अँड फ्रुट्स. आता आपण मार्केटमध्ये गेल्यानंतर काही वस्तू विकत घेतो, त्याचे मेजरमेंट किंवा वेट असते, त्याला आपण काय म्हणतो? वेट अँड मेजरमेंट. म्हणजे त्या वस्तू ज्या घेतो ते आपण मेजर करतो. कशामध्ये करतो? काही वस्तू किलोमध्ये असतात तर किलोमध्ये म्हणतात. किलोग्रॅम म्हणजे किलो. काही वस्तू ग्रॅममध्ये मेन्शन केल्या जातात, त्या ग्रॅम. काही पातळ वस्तू असतात ते लिटरमध्ये मेन्शन करतात, तर त्यांना लिटरमध्ये असं म्हणतात. काही वस्तू आपण अर्धा किलो घेतो, त्याला हाफ केजी असं म्हणतात. काही वस्तू डझनमध्ये, म्हणजे केळी वगैरे एक्झाम्पल आपण घेतो, तर 12 केळी घेतल्यानंतर त्याला 1 डझन असे म्हणतात, त्यांना आपण इंग्लिशमध्ये डझन असे म्हणतो. आपण बाजारात गेल्यानंतर वस्तू खरेदी करतो, किती मेजरमेंटने घेतो, पण त्यांना पेमेंट पैसे देतो त्यावेळी आपण कसे करतो? पेमेंट आहे, ट्रान्झॅक्शन आहे, देयक किंवा जे आपण पैसे देण्यासाठी व्यवस्थित वापरतो. किंवा काही वस्तू आपण घेतो रोख. रोख म्हणजे कॅश. कार्ड पेमेंट. कार्ड पेमेंट म्हणजे आता काही वस्तू घेतल्यानंतर आपल्याकडे पैसे नसेल तर आपण ते कार्ड पेमेंटने करतो. सुट्टे पैसे. चेंज. सुट्टे पैसेला आपण काय म्हणतो? चेंज. पावती. पावती म्हणजे आपलं बिल किंवा रिसिप्ट. पावती म्हणजे बिल किंवा रिसिप्ट. चला तर आपण काही वाक्य पाहू. प्रश्न आणि उत्तरे म्हणजे मार्केटमध्ये गेल्यानंतर आपण कसं विचारलं पाहिजे आणि त्यांच्याकडून कसा रिस्पॉन्डिंग घेतला पाहिजे ते आपण विचारू. हे कितीला आहे? तुम्ही माझ्या पाठीमागे म्हणा, हे कितीला आहे? हाऊ मच इज धिस? हाऊ मच इज धिस? किंमत कमी करा. आपण काही घेतल्यानंतर म्हणतो किंमत कमी करा. कसं म्हणायचं? रिड्यूस दी प्राइस प्लीज, किंवा प्लीज रिड्यूस दी प्राइस असं म्हणतो. हे खूप महाग आहे. इट्स टू एक्सपेन्सिव्ह. हे खूप महाग आहे म्हणजे इट्स टू एक्सपेन्सिव्ह. मला ताज्या भाज्या हव्या आहेत. आय वॉन्ट फ्रेश
व्हेजिटेबल्स. भाज्या म्हणजे व्हेजिटेबल्स. मला ताज्या भाज्या हव्या आहेत. कसं म्हणतो आपण? आय वॉन्ट फ्रेश व्हेजिटेबल्स. मला अर्धा किलो द्या. आपण कसं म्हणतो? मला अर्धा किलो द्या. गिव्ह मी हाफ अ किलो. गिव्ह मी हाफ अ किलो म्हणजे मला अर्धा किलो द्या. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ? जर व्हिडिओ आवडला तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून पाहत आहे प्लीज आपल्या जिल्ह्याचे नाव मेन्शन करा, म्हणजे मला समजते की माझा व्हिडिओ कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पोहोचतो. तर प्लीज आपल्या जिल्ह्याचं नाव मेन्शन करा. व्हिडिओ करा.